याला या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। मी विनंती करेन आदरणीय सन्मान्य पद्मश्री इदाते साहेब यांच्या शुभास्ते हा पण सन्मान होईल। क्रीडांगणाच्या मध्यभागी आपण आपल्या या लाडक्या खेळाडूला आपण सन्मानित करणार आहोत। रायगडचं उज्ज्वल भवितव्य, रायगड मधील असणारा कर्जत गावचा असणारा सुपुत्र, व्यावसायिक क्षेत्रात दमदार असं पदार्पण त्या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि प्रोमच्या माध्यमातून सलग 4 सेशन त्यांनी गाजवली। आपल्या सर्वांचा लाडका, महाराष्ट्राचा लाडका रायगड भूषण, आपल्या सर्वांचा लाडका सर हा त्याला आपण सन्मानित करतायत आदरणीय सन्माननीय दादा इदाते साहेब शुभम शशिकांत शिंदे। एकदा जोरदार प्रेम टाळ्यांच्या माध्यमातून त्यानंतर आपण व्यावसायिक रंग, व्यावसायिक संघाचा सेंट्रल रेल्वे, सेंट्रल रेल्वे या संघातून आपण पाहतो। आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू, टाळा होऊन जाऊ द्या दोन्ही संघांना शुभेच्छा। एकदम फिट फाईट आपण पाहणार शुभम शशिकांत शिंदे। या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय एक एन्जॉय करणार आपण स्पर्धा, यात काही शंका नाही। एक मोठी या स्पर्धेचा एक ग्लॅमर आपण पाहणार। अर्थात आमचं जय किसान स्पोर्ट्स क्लब चालगाव लष्करवाडी, बाकी दुर्वा स्पोर्ट्स आपलं देखील खूप खूप आभार। सुग्रीव पुरी येतोय क्रीडारसिकांच्या माहितीसाठी। युनियन बँकेचा हा व्यावसायिक खेळाडू आहे। दरम्यान रेल्वेनं देखील काही काळ संधी दिली। तो एक महत्वाचा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ज्याला रायगड जिल्ह्याकडून आपण पाहिलं तोच हा सुग्रीव आक्रमणासाठी सज्ज। प्रयत्न दमदार, मोठी चूक ट्रॅप मधून सुटतोय। पॉइंट खेळण्याचा प्रयत्न जर होतो तो सुग्रीवच्या माध्यमातून। गुड स्टार्ट असं नांदेड। ओकार कुभार येतोय विस्फोटकाचा खेळ। मॅन फ्रॉम टीएमसी ठाणे महानगरपालिका या संघाकडून त्याला आपण पाहतो। कम ऑन बच्चे कंपनी, डोळ्याचं पारड फेडणाऱ्या लढतीचा पण सर्वजण साक्षीदार होणार आहेत, काही शंका नाही। या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक आदरणीय सन्मान्य नितीनजी पांढरे, त्याचबरोबर आमचे पंचप्रमुख गुरुशाल उर्फ दादू सुपेट त्यांचा असणारा दमदार पंचपालक या ठिकाणी सज्ज आहे। ज्या खेळाडूचा मोठा बोलबाला आहे तो धीरज बैलमारे या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज। ज्या वर्षी देखील यशाचा तेजोमय अनेक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर पाहिला। ज्या स्पर्धांबद्दल बोललो, प्रभादेवीची स्पर्धा, पाचगणीची स्पर्धा ज्यामध्ये फर्स्ट प्लेस होती या व्यावसायिक गटातल्या त्यांच्या संघाला। त्याचबरोबर राज्यस्तरीय स्पर्धा जी जय भारत मुंबईची, त्यामध्ये देखील थर्ड प्लेस। कादवडमध्ये देखील त्यांनी मोठं प्रदर्शन केलं। धुळ्यामध्ये मित्रांनो जी ऑल इंडियाची स्पर्धा झाली त्यामध्ये मिडलाईन फाउंडेशन हा संघ सहभागी होता आणि त्यामध्ये धुळ्याला फर्स्ट प्लेस त्या संघाला मिळवली होती। असा मोठा संघ आहे अर्थात SM फाउंडेशनचा मिडलाईन रायगड। ज्याचा मोठा बोलबाला तो अजिंक्य, सेंट्रल रेल्वेचा व्यावसायिक खेळाडू, प्रोच्या माध्यमातून सर्वाधिक बोली लागणारा, कोटीत ज्याला बोली लागली तो 1 कोटी क्रॉस करणारा खेळाडू महाराष्ट्रातला सर्वात महत्वाचा अर्थात अजिंक्य पवार। स्कॉर्पियन किक देण्याचा प्रयत्न आपण कॉर्नरला पाहतोय। कबड्डीच्या परिभाषेमध्ये आपले दोन्ही हात टेकून या प्रकारची असणारी किक आपण पाहतो। तिसरी चढाई आपण या ठिकाणी पाहत असताना तमाम क्रीडारसिक एन्जॉय करणारी स्पर्धा, यात काही शंका नाही। आपण सर्व दापोलकर कोकणवासीय या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय। फक्त दापोली नाही, मंडणगड असेल, बहागर असेल, खेड असेल, चिपळूण असेल, तमाम क्रीडारसिक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे। खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्तानं, आजच्या रंगतदार लढतीच्या निमित्तानं। तोच ओंकार सुरुवातीला 2 कुमार गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा, त्यानंतर आपण जर पाहिलं तर
महाराष्ट्राच्या संघातनं ज्याला आपण पाहिलं 2 वर्षापूर्वी भालेवाडीच्या स्पर्धेमध्ये, तोच ओंकार कुंभार आक्रमणासाठी सज्ज. स्टार्ट चांगली ती मिडलाईन अर्थात SM फाउंडेशनची. SM पटेल अर्थात आमचे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला यापूर्वी रिप्रेझेंट करायचे पटेल साहेब, त्यांच्या नावानं हा संघ आपण पाहतोय. अनिकेत म्हात्रे NIS कोच आपण पाहतो. साऊथ एशियन गेम्स मध्ये देखील महत्वाची भूमिका अनिकेत म्हात्रे यांची. मोठा संघ निर्माण केला या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना. अजिंक्य पवार विस्फोटक असा खेळ या स्पर्धेमध्ये आपण जरूर अनुभवणार. तो याच अजिंक्याचा एक खेळ अजिंक्य करण्याचा प्रयत्न जरूर होणार आहेत, काही शंका नाही. आपल्या लौकिका साजेसा खेळ या अजिंक्यच्या माध्यमातून आपण जरूर अनुभवतोय. डोळ्याचं पारणं फेडणारी लढत ही जरूर असणार आहे, यात काही शंका नाही. जे जे पाहिजे ते आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर अनुभवता येणार. आजच्या या महत्वाच्या रात्री खूप मोठा संघर्ष होणार दोन्ही संघांच्या दरम्यान. आपण स्टार्ट चांगली आहे ही दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मैदानातले आमचे दोन्ही महत्वाचे पंच. प्रो कबड्डीचं जेव्हा बारसं झालं त्या पहिल्या सेशन पासून ज्यांना आपण पाहतोय तो आमचा जितेश शिरवडकर, तर दुसऱ्या बाजूला आरती बारी. दुसऱ्या सेशन पासून सलग आपण 11 सेशन मध्ये त्यांना पाहतोय. यानंतर त्यांच्याविषयी देखील आपण जरूर बोलणार आहोत. फार महत्वाचे असणारे आंतरराष्ट्रीय पंच आहेत दोन्ही. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलेला आहे. तोच हा अजिंक्य. त्याची खासियत आहे मित्रांनो, नजाकत आहे. दोन्ही हात तो फैलावतो आणि रनिंग हँडटच जो आपण म्हणतात ती त्याची स्पेशालिटी आहे या अजिंक्य पवारची. आणि अगदी सहजगत्या या ठिकाणी तो पॉईंट खेळण्याचा प्रयत्न झाला तो या अजिंक्य पवारच्या माध्यमातून. प्रत्युत्तर द्यायचं या ठिकाणी आपण पाहणार. तो सुग्रीव पुन्हा एकदा येताना विस्फोटक असा खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. ज्या खेळाडूबद्दल मी बोललो, महाराष्ट्राला या प्लेसला खेळणारा अद्यापर्यंत एवढा चांगला खेळाडू नाही तो लेफ्ट कॉर्नर आदित्य शिंदे. ओके, भविष्य उज्ज्वल आहे. 72वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा ठाणे येथे संपन्न झाली. भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या वतीने आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट केलं. तो एक दर्जेदार लेफ्ट कॉर्नर युनियन बँकेचा व्यावसायिक खेळाडू. चर्चा डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा अजिंक्य येतोय आक्रमणासाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा जोश, त्याच प्रकारचा असणारा उत्साह या ठिकाणी दाखवताना सगळं एन्जॉय करतात ही स्पर्धा, यात काही शंका नाही. धीराज येतोय. एक विस्फोटक असा खेळ काल देखील धीरजच्या माध्यमातून आपण जरूर अनुभवला. मोठे खेळाडू आपण SM च्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाहताना चांगली स्टार्ट आहे. हॅलो, उपाध्यपती दुसरा सामना असेल छावा कोल्हापूर वर्सेस स्वस्तिक मुंबई उपनगर. दोन्ही संघाला पहिला पुकार. स्वस्तिक मुंबई उपनगर वर्सेस छावा कोल्हापूर, दोन्ही संघाला पहिला पुकार. स्वस्तिक मुंबई उपनगर मोठा संघ आहे. प्रयत्न दमदार, सुपर टॅकल ऑन असताना एक स्ट्रगल दमदार आपण पाहतोय. 4 गुंड्या चित करण्याचा प्रयत्न. जर पावणे संघासाठी देखील टाळ्या जाऊ द्या. SM नांदेडसाठी क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय निलेश शिकम हा देखील युनियन बँकेचा व्यावसायिक खेळाडू. समर्थ साथ त्याला वैभव बोरेची आणि त्या माध्यमातून एक सर्वांत सुंदर अशी पकड आपण पाहिली. अर्थात या ठिकाणी इन होताना त्याचा महत्वाचा असणारा मोहरा या ठिकाणी आपण पाहतोय. करणार ही स्पर्धा एन्जॉय करणार. जरा मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळं ठेवूया. सगळ्यांना विनंती आहे, ही स्पर्धा आपण देखणी स्पर्धा, देखण्या आयोजनाची देखणी स्पर्धा. मान्यवरांचे आपण सन्मान तर जरूर करणार हाफ टाइमला आणि त्या दरम्यान या खेळाचा देखील आपण आस्वाद घेतोय. एक रंगतदार रोमहर्षक अशी लढाई. साईराज कुंभार यंदाची प्रभादेवीची स्पर्धा खेळाडू मित्रांनो गाजवली ती ठाणे महानगरपालिका या संघाकडून. अंतिम सामन्यात आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिका आणि मिडलाईन फाउंडेशन यांच्या दरम्यानची लढत बिग फाईट झाली. केवळ 2 गुणानं याच डेडलाईन परत सांगायला नको. वैभवकडे आपण पाहतोय आक्रमणासाठी सज्ज असताना या स्पर्धेच्या निमित्तानं धीरज आला. धीरज चांगली स्टार्ट आहे या खेळाडूकडे.
एक चांगलं हा खवतोड चालू ठेवतो. श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू होतो या ठिकाणी आपण पाहतो वाघजाईच्या माध्यमातून. जसा डिफेन्स आहे तितका ऑफेन्स महत्वाचा. ओंकार कुमार आक्रमणासाठी सज्ज 3 डिफेन्स मध्ये सुपर टॅकल या ठिकाणी प्रयत्न चांगला होता. दिनेश निकम जो डिफेंडर होता आपण पाहतो. पकड करायची मात्र आपल्या चमूमध्ये सुरक्षित येताना तो ओंकार विस्फोटक अशा खेळाच्या माध्यमातून अनेक मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभम सारखा असणारा मोहरा आपण पाहतोय. दोन्ही कोपराक्षक, उजवा कोपराक्षक, डावा कोपराक्षक, सख्खे भाऊ कबड्डीच मध्ये हे कधीतरी दुर्मिळ पाहायला मिळतं आणि महाराष्ट्रासाठी देखील हे दोन्ही कोपराक्षक एकाच वेळेला खेळलेले आहेत. भविष्य उज्ज्वल असणारे हे खेळाडू आपण पाहतो. केवळ खेळाच्या माध्यमातून हा खेळाडू मित्रांनो हेरियर घेऊन फिरतो आपण पाहिलं आणि अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी हे यश मिळवलंय. तो अजिंक्य पवार त्यासाठी प्रचंड मेहनत लागते. फाईट मिळताना अजिंक्यसाठी गुडतालिकेत पुन्हा एकदा वरचढ करण्याचा प्रयत्न. क्लोज फाईट सुरू होईल यात काही शंका नाही. या स्पर्धेच्या निमित्तानं एक रोमहर्षक असा संघर्ष या ठिकाणी आपण पाहणार. दोन्ही संघ तितक्याच तुला मुलाचे महत्वाचे आहेत. आक्रमणासाठी या ठिकाणी आपण पाहतोय तो चंदू येतोय. मिडलाईन फाउंडेशन या व्यावसायिक संघातून आपण पाहतो. त्या चंदूला ट्रॅप केलं जात आहे आणि त्या माध्यमातून पॉइंट मिळताना एक महत्वाची असणार लढतीत तोच जोश, तोच उत्साहाच्या क्रीडा रसिकांचा आपण पाहतोय. दापोलीमध्ये अनेक स्पर्धा असतात. यावर्षीची दापोलीतली दुसरी राज्यस्तरीय स्पर्धा, तिसरी व्यावसायिकांची आपण पाहतोय मे मध्ये 10 मे ते 12 मे कालावधीत. शिलार साहेब यांची ही स्पर्धा आपण अनुभवणार. बोनस पॉइंट मिळताना पुन्हा एकदा वाघजाईसाठी सफलता प्राप्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्तीची आणि अविरत प्रयत्नांची असणारी आवश्यकता असते. ते तुम्हाला दाखवावं लागेल. तुमच्या खेळातून आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. काय घडतंय पुन्हा एकदा ही चांगली पकड आपण पाहतोय. सुरेख प्रयत्न, नेत्रदीपक असा प्रयत्न डिफेन्स मध्ये पाहताना या ठिकाणी एक चांगलं कॉम्बिनेशन टॅकल आपण ज्याला बोलतो ते दाखवण्याचा प्रयत्न होतो. उपांत्य फेरीची पहिली लढत आपण पाहताना या अगोदर जर पाहिलं तर कोकणातले असणाऱ्या 2 अजिंक्य पदावरती नाव कोरलंय या वाघजाई कुळखेवाडी या संघात. आता जयघोष होणार. 3 पॉइंट्स टाळत होते अजिंक्यसाठी. सुपर हिट उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिला उपांत्य फेरीची ही लढत या ठिकाणी आपण अनुभवत असताना तितकेच गुणवत्ता आहे ती धीरज मध्ये. करावं लागेल ते धीरजला. समर्थ साथ असेल ती वैभव मोरे आहे, सुग्रीव पुरी आहे. मोठा ऑन पेपर आपण जर पाहिलं तर एक चांगले खेळाडू आहेत SM फाउंडेशनचे. मात्र कोकणासह महाराष्ट्रातला 10 संघ त्यांच्या समोर वाघजाई कोळखेवाडी आपण पाहताना जगदीश शिंदे यांच्या कार्याचा गौरव जरूर करावा लागेल. राजेश कुंभार यांना गॅलरीमध्ये असणंच नव्या आणि या स्पर्धेच्या क्षणांचे आपण साक्षीदार होऊया. कुणी मोबाईलचे फ्लॅशलाइट्स ऑन करू नका, प्रेमाची विनंती आहे. आपल्याला संधी जरूर दिली जाईल का शंका नाही. आणि जे गॅलरीमध्ये बसले थोडंसं ऍडजस्ट करून बसा. सगळ्यांना या स्पर्धेच्या क्षणांचे साक्षीदार होऊ द्या, प्रेमाची विनंती. समोरची गॅलरी आणि या बाजूची गॅलरी स्पेस आहे त्या ठिकाणी आपण होऊया. सुपर टॅकल ऑन असताना पॉइंट मिळताना तो SM साठी जरा टाळवत होते पावड्या संघासाठी, कारण सामना महत्वाचा आपल्यासाठी आहे. कबड्डीमध्ये कोण जिंकतंय कोण हरतंय त्यापेक्षा कबड्डीचा विजय होतोय हे आपण अनुभवणार या स्पर्धेच्या निमित्तानं एका रंगतदार अशा लढतीत.
कबड्डीमध्ये सामना जितका कठीण असतो तितकाच विजयाचा असणारा आनंद गोड असतो. बघूया हा गोड आनंद कोण साजरा करणार आणि अंतिम फेरीमध्ये कोण पात्र होणार, येणारा काळ ठरवणार, बागसाई की एसएम. तीनचा डिफेन्स होता. सुपर टॅकल ऑन असताना पॉइंट घेण्याचा प्रयत्न अजिंक्यच्या माध्यमातून आपण पाहिला. मोठा खेळाडू अर्थात मिडलाईनचा चंदू, त्याला बाहेरचा रस्ता आणि आता संधी असेल आपण पाहतो तो सुग्रीव येतोय. पुन्हा एकदा सुग्रीव पुरी. ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज असताना दापोलकरांच्या कार्याचा गौरव करावा तितका थोडा आहे. कबड्डीवरती खेळावरती मनापासून प्रेम करणारे हे क्रीडा रसिक आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आम्ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि करत असताना इतका जोश इतका उत्साह आपल्या कोकणातल्या क्रीडा रसिकांमध्ये असतो. पाहुण्या संघाला देखील पाहूया आणि आपल्या असणाऱ्या या दिलेल्या सन्मानाबद्दल, त्याचबरोबर आपण जी प्रेमानं आपल्या आलेल्या खेळाडूंचं आदरातिथ्य केलं, खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा असणारा जो गौरव या एसएमच्या माध्यमातून झाला. प्रत्येक खेळाडूच्या असणाऱ्या त्याच प्रतिक्रिया आहेत त्या दापोलीच्या भूमीत. प्रयत्न दमता या ठिकाणी होताना मान्य आमदार आणि माजी मंत्री, कोकणचे असणारे भाग्य विधाते, सिंधुदुर्गचे असणारे संपर्क मंत्री, वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण बळतो खेळाकडे. अजिंक्य पवार अनेक मोठ्या खेळाडूंना असणारा आयडॉल समजून आपण पाहिलं की आपली जंप बघितली ना, या बात आहे अजिंक्य. डोळ्यात साठवून ठेवावे असे क्षण आहेत या खेळाडूचे आपण पाहतो. एक वेगळी स्पेशालिटी, जसा ऑफेन्स आहे तसा डिफेन्स मजबूत आपण पाहताना एक अष्टपैलू परफॉर्मन्स देताना ऑलराऊंड परफॉर्मन्स देतोय. या ठिकाणी आपण सुग्रीव येतोय. लाख मोलाची असणारी पारितोषिक स्पर्धेच्या निमित्तानं चालू असणार आहे. मात्र सुग्रीव कमबॅक करतोय. सुग्रीव कमबॅक करतोय. दोन हिरे आत येत आहेत. त्यातला महत्वाचा अर्थात आपण पाहतो युनियन बँकेचा व्यावसायिक खेळाडू युवा सिरीजचा वैभव मोरे यांनी कमाल केल्या रायगडच्या स्पर्धेत. हा वैभव आहे. नंतर बोलू निलेश साळुंखे जो आपण पाहतो तेलुगू टायटन्सचा, त्याचबरोबर आपण पाहिला इन्कम टॅक्स पुणे संघाचा असणारा खेळाडू आहे. त्याच्यावरती रायगडच्या स्पर्धेत एक चांगल्या प्रकारचे असणारे डिफेन्स आपण केले होते. एकाच सामन्यात 60 वेळा पकडलं होतं त्यानं निलेश साळुंखेला. तोचा वैभव मोरे एक विस्फोटक असा खेळाडू, मिडलाईन रायगड कर्जत असं कडून आपण पाहतो या खेळाडूला. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही स्पर्धा झाली होती. ती सुधागड पालीची स्पर्धा, रायगडची स्पर्धा. आक्रमणासाठी पुन्हा एकदा सुग्रीव. कॉन्फिडन्स लेवल जरूर वाढले या गोदरच्या या चढाईमध्ये आपण पाहिलं. चांगल्या प्रकारचे असणार रेड आणि त्यातला असणार आपला यशाचा असणारा तेजोमय आलेख उंचावण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. तुम्ही स्पर्धा करत असताना तुमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स महत्वाचा असतो आणि त्यातूनच तुम्ही पुढे जाता, आपल्या सांघिक यशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करता. इथं मात्र क्या बात आहे, सुरेख प्रयत्न या ठिकाणी आपण झाला. मिडलाईनचा हा युवा सिरीजचा अभिषेक पुरडे त्याला केलेली पकड आपण पाहिली. एका सूर कबसतो आपण पाहताना एक एक गुण हेरत आपण जर पाहिलं गुण तालुक्यात पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय का, की त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय एसएमचा, हे पाहायचं आहे. धीरज पायवारे यंत्रची पुढची लढत देखील महत्वाची असणार आहे. स्वस्तिक मुंबई उपनगर आणि छावा कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यांची यंदाच्या वर्षीची स्पेशालिटी आहे. नंतर बोलू आपण. क्रीडा रसिकांमध्ये आमचे विजयजी भांबुळकर आहेत. आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठाच्या दिशेने चला. आदरणीय सन्माननीय विजयजी भांबुळकर. Once again, Sugriv Puri is on fire. आदित्य काजमल
प्रयत्न दमदार आदित्यच्या माध्यमातून बँक ऑफ बरोदा याकडून पाळतो त्याला. या सिरीज मध्ये देखील पाहिलं या आदित्य गजमनला समर्थ साथ त्याला शुभमची पुश केलं पॉइंट केला तो पुन्हा एकदा बाणसाईसाठी. त्या अगोदर आपण पाहिलं संघर्ष क्रीडा मंडळ असून त्याचबरोबर पाक बोरिवलीवाडी या दोन्ही स्पर्धांचं अजिंक्यपद कोकणातल्या मिळवणारा हा संघ आहे. बाणसाई कोडकेवाडी आपण पाहतो. हरिचंद्रजी पाते क्रीडा रसिकांमध्ये उपस्थित आपला विनंती आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. मध्यंतरामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे आपण सन्मान तर जरूर करणार आहेत काही शंका नाही. स्पर्धा अत्यंत महत्वाची एक श्वास कबड्डी ध्यास कबड्डी या ध्येयाला प्रेरित होऊन आपण कबड्डी सारखा असणारा मराठमोळा खेळ आपण या ठिकाणी होत असताना एक चांगला स्नॅपिंग या ठिकाणी आपण पाहतो तो याच धीरजच्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय शंकरराव उर्फ भुवा साळवी यांच्या कार्याचा गौरव करावा लागेल त्यांचं स्मरण करावं लागेल. कारण एका कोकणी माणसानं आपण पाहिलं तो गिरणी कामगारांचा असणारा जो मराठमोळा असणारा जो खेळ अर्थात आज कबड्डी जो पूर्वी मुंबईमध्ये आपण पाहायचा आज साता समुद्र पलीकडे आहे आणि त्या माध्यमातून आपण बुवांचं स्मरण जरूर करतो. हे अत्यंत वेगळी स्पेशालिटी या माध्यमातून आपण पाहिली. याच आपल्या लाडक्या अजिंक्यच्या माध्यमातून आपण पाहतो एक सुरेख नेत्रदीपक असं प्रदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून या अजिंक्यनं दाखवलेलं आहे. हीच त्याची असणारी घौडदौड आहे आपण पाहतो. प्रेक्षकांमध्ये असणारे आमचे सर्वमान्य देणगीदार आपला विनंती आपण व्यासपीठाचे श्री आदरणीय संतोषजी धाडवे आपल्याला या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करत आहे. मध्यंतरापर्यंत आपण थांबतो. मध्यंतराची गुरुसर सन्मान्य प्रेम पारकर आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचे असणारे सगळे जे बॅनर्स आहेत आणि जी सन्मान चिन्ह आहेत ती पारकर साहेबांनी सन्मानित केलेली आहेत. त्यांनी आपल्याला प्रायोजकत्व दिलेलं आहे. जरा टाळ्या होऊन जाऊ दे आमच्या पारकर साहेबांसाठी. खूप मोठं असणारं योगदान या स्पर्धेसाठी. सौ संपदा पारकर मॅडम त्याला देखील आपण सन्मानित करतो. महिला मंडळाच्या अध्यक्षा धाडवे मॅडम आपण आपल्या शुभास्ते अनिता धाडवे मॅडम याच्या शुभास्ते सन्मान आपण करतो. संपदा पारकर मॅडम मोठ्या खेळाडूची मोठी पकड एक चांगली स्ट्रगल 4 गुंड्या चित्रण्याचा प्रयत्न. कमॉन एसएम फाउंडेशन रायगड नंतर आपले पुढचे ज्यांचा सन्मान करायचा आहे आदरणीय परेशजी कुलकर्णी यांना आपण सन्मानित करतोय. आदरणीय सन्माननीय परेशजी कुलकर्णी स्पर्धा संयोजन समितीच्या वतीनं आपल्या ठिकाणी सन्मान केला होता. मी भाऊसाहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते परेश कुलकर्णीला आपण सन्मानित करूया. आदरणीय भाऊ विदाते साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सन्मान्य परेशजी कुलकर्णी. ही स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि ते करत असताना आलेल्या मान्यवरांचे सन्मान देखील तितकेच महत्वाचे आहे. पुढच्या सन्मानासाठी श्री कर्देकर यांना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. श्री कर्देकर स्पर्धा संयोजक आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा देणगीदारांचा सन्मान करणं ही आपल्या मंडळाची परंपरा. मंडळाचं रौप्य महोत्सव वर्ष आणि त्यानिमित्तानं हे सगळे सन्मान आपण करतो. त्यानंतर पुढचे आपले सत्कार पूर्ती आहे. सन्मान्य मिलिंद सुर्वे मिलिंद सुर्वे विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय सन्मान्य मिलिंदजी सुर्वे. विशाल शिंदे विनंती आपण आपल्या शुभास्ते सन्मान करा. मिलिंदजी सुर्वे लाख मुलाची असणारी पारितोषिका स्पर्धेच्या निमित्तानं त्याचा देखील उल्लेख आपण जरूर करणार आहोत.
सन्मान्य श्री विजय मामुडकर याला आपण या ठिकाणी सन्मानित करतो. आदरणीय विजय मामुडकर, मी सतीश दाडव्याला विनंती करतो आपण आपले शुभ हस्ते विजयजी मामुडकर यांना आपण सन्मानित करूया. विजय मामुडकर चांगली स्ट्रगल या ठिकाणी आपण पाहताना त्या स्पर्धेच्या निमित्तानं पकडली बनियान पकडलेली आहे. बनियान पकडले खेचली त्याने कॉलर चांगली स्ट्रगल मात्र पॉईंट मिळताना पुन्हा एकदा आपण पाहतो. सन्मानित विजय मामुडकर यांना आपण सन्मानित करतो. आदरणीय श्री सचिन गायकवाड पुढचा सन्मानित श्री सचिनजी गायकवाड मनसे जिल्हा उपाध्यक्ष सचिनजी गायकवाड आपला सुरेंद्र आपण आपला सन्मान स्वीकारा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य सचिनजी गायकवाड. एजी हायस्कूल दापोलीचे असणारे आपले क्रीडा शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं ते आमचे सर्वोत्तम क्रीडा शिक्षक आदरणीय गवई सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतो. विनंती गवई सर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचा. 2-0 त्यानंतरचा पुढचा सन्मान होईल आदरणीय सन्मान्य गवई सर एजी हायस्कूल दापोली. त्यानंतर गवई सरांना आपण सन्मानित करूया. भाऊ विनंती आहे. सतीजींना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते गवई सरांना आपण सन्मानित करूया. दुसरा पुकार छावा कोल्हापूर वर्सेस स्वस्तिक मुंबई उपनगर. दुसरा पुकार स्वस्तिक मुंबई उपनगर वर्सेस छावा कोल्हापूर. यानंतरच्या सामन्यासाठी दुसरा पुकार स्वस्तिक मुंबई उपनगर आणि छावा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई सबर्बन. क्षण बितानो आपण पाहतोय काय घडलंय पाहूया. एक जबरदस्त असा संघर्ष या ठिकाणी आपण पाहताना 3 पॉइंट्स मैदानावर जणू वादळच घोंगावत होतं अशी चढाई आपण विजेच्या लकलकार सारखी पाहिली. ती या ठिकाणी पाहत असताना 3 पॉइंट मिळताना पुन्हा एकदा SM साठी एक चित्तधारक असा खेळ आणि त्या खेळात आपण पाहतोय सामन्यातलं बदलतं चित्र. सन्मान्य अमोलजी हा सामना संपल्यानंतर सार्थक कदम स्वितेश लाले आणि श्रेयसचे असणारे पालक त्याला विनंती आहे हा सामना संपल्यानंतर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहूया. अजिंक्य पवार हरणाच्या चपळाईनं ज्या पद्धतीनं प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण चढवायचं त्याच्या चमूतून निसटायचं आहे ही स्पेशालिटी त्याची. स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेसाठी ज्यांनी 4th क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला दिलं त्या आदरणीय सन्मान्य कल्पेशजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत असेल आपलं आदरणीय सन्मान्य कल्पेशजी शिंदे. आलेत का सार्थक कदम. नमस्कार क्रीडारसिक पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळतोय. मी अमोल टाकळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आमच्या जय किसान स्पोर्ट्स क्लब जालगाव लष्करवाडीची निसटती असणारी आघाडी आहे. अजिंक्य शिंदे अजिंक्य पवार आक्रमणासाठी आपण पाहतोय. अजिंक्य पवार प्रयत्न दमदार झाला या ठिकाणी आपण पाहतोय. त्या ठिकाणी गणिकावतनं सुटणी त्याची देखील स्पेशालिटी आणि आजचा हा सामना ज्यांनी गाजवला ही स्पर्धा ज्यांनी गाजवली तो सुग्रीव आहे.
सुग्रीवपुरी सज्ज असताना स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्रात विविध ठिकाणी आपण या खेळाडूंना पाहतो. देशातल्या विविध संघांमधून आपण विविध जे आयोजक असतात त्यांच्या स्पर्धांमधून आपण पाहतो. आपल्या व्यावसायिक संघाकडून याला आपण अनुभवलं. रेल्वेचा ही स्कॉर्पियन किक आपण पहा प्रयत्न दमदार केला कॉर्नरच्या दिशेनं, ज्या ठिकाणी आपण पाहतो निलेश आहे, निलेश निकम त्या दिशेनं आक्रमण होतं. पण खेळण्याचा प्रयत्न सुरू असताना सुग्रीवपुरी इज ऑन फायर. बघा पंचांची किती बोटं वरती होतात, पंचांची बोटं किती वरती होतात. जरा टाळ्या एकदम एकदम जोरदार कडक कडक बजावल्या. बजाना है तो होलसेल में बजाओ, चिल्लर मत बजाओ. दमदार प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय का रोमहर्षक अशा लढतीस आपण साक्षीदार असताना संपूर्ण त्या स्टेडियमचा नारा अगदी कापसासारखा हवेत तरंगत होता. त्या खेळाच्या उत्कटानं तडपून गेला आहे असे क्षण आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. बघा 2 पॉइंट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, तोच प्रतिकार, तोच जोश आहे. वागजाई कमबॅक करतो का पूर्वार्धामध्ये? वागजाई नंतर आपण पाहिलं गुड स्टार्ट SM फाउंडेशन. गॅलरीमध्ये असं नसतं व्हायचं. खेळाडूंना विनंती, आपल्या क्रीडारसिकांना विनंती आहे, आपला जोश आम्ही समजू शकतो. एक मोठा मॉरल सपोर्ट आपण पाहतोय. महाराष्ट्रात अनेक स्पर्धा होतात, मात्र दापोलकरांसाठी सारखा क्राऊड कुठं बघायला मिळत नाही. एक चांगला असणारा खेळावरती प्रेम करणारे कोकणवासी दापोलीवासी या ठिकाणी आपण पाहताना साईराज कुंभार एक 20 फुटक असा खेळाडू आक्रमणासाठी सज्ज असणार. दिसंटी आघाडी चालू आहे. खूप मोठा संघर्ष या रोमहर्षक सामन्याच्या निमित्तानं. सोरा एक प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. गॅलरीमध्ये जागा आहे, समोरच्या गॅलरीमध्ये देखील काही ठिकाणी स्पेस आहे. थोडं ऍडजस्ट करून बसा सगळ्यांनी प्लीज, जरा विनंती आहे. ही आपली स्पर्धा आहे, मंडळ आपलं आहे, दापोली आपलं आहे. सगळे क्रीडा रसिक आणि खेळाडूंचा असणारा आदरातिथ्य आपण करतोय, त्यांचं स्वागत करतोय. सगळ्यांना बघू द्या, पहिल्या क्रीडा रसिकांना देखील स्पर्धा एन्जॉय करू द्या. प्रेमाची विनंती आपल्या सगळ्यांना. सुग्रीवपुरी या खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा जान आणले, कमबॅक केलंय. एका नेत्रदीपक रोमहर्षक अशा सामन्याच्या निमित्तानं आपण पाहतोय. बघूया कुणाच्या बाजूनं हा सामना चुकला जाणार, कारण संघर्षाच्या वाळवंटातून तो जिद्दीचा ओएसिस शोधत गेला. अखेर विजयश्रीनं त्याच्या प्रयत्नांचं गोड फळ दिलं असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी बघूया तोच असताना घोडदौड करत असताना हा तेजोबाई आलेख कोण करणार, विजयाचा असणारा जो आनंद कोण घेणार, अंतिम फेरीत कोण जाणार, येणारा काय ठरवणार, वागजाई की SM फाउंडेशन नांदेड. आमच्यातलं असणारं बदलतं चित्र आपण क्रीडा रसिकांनी भरपूर अनुभवलं. एक जोश आहे, एक उत्साह आहे. तमाम क्रीडा रसिक स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी सज्ज, ऍडव्हान्स टॅकलसाठी सज्ज असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न दमदार होतोय. तिसरी चढाई या ठिकाणी असताना सुग्रीवपुरी आदित्यच्या दिशेनं चाणक्य अशी नजर आहे. त्या स्पर्धेच्या निमित्तानं मंडळगडचे सन्मान्य तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आपल्या खेळाडू कमाल केली सुग्रीवनं. टाळ्या टाळ्या जोरदार टाळ्या सुग्रीवसाठी. भारतीय जनता पार्टी बाजी पलटवली. आदरणीय प्रकाशजी शिगवण साहेब उपस्थित आहेत.
इथं मात्र मोठा मासा गळाला लागला. सुग्रीव बाहेर जाताना आपण पाहतोय. सामन्यातले निर्णायक क्षण आहे. फुल माइंडने खेळणं फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपण पाहताना. सुग्रीवने तिन्ही रेडला पॉइंट चांगले आणले. ठाणे महानगरपालिकेचा हाच गुणवान खेळाडू अर्थात साईराज कुंभार आक्रमणासाठी सज्ज. ओंकार कुंभार, साईराज कुंभार दोन सख्खे भाऊ या ठिकाणी आपण पाहतो. श्रीपाद कुंभार यांचा आणखी तिसरा भाऊ जो मीरा भाईंदर महानगरपालिकेला गेम करतो. या ठिकाणी डॅश केलं जातं. एक वाईट मिळताना तो अनिकेत म्हात्रे ऑनलाईन आपल्याला जोडले जातात. बेत खुश आहेत आपल्या खेळाडूंच्या परफॉर्मन्सवर. चांगला स्टार्ट घेतलाय, चांगला कमबॅक केलाय. सुग्रीवपुरी समर्थ साथ राहिली आज धीरज बैलमारीची. प्रतीक देखील तो कर्ज